महत्त्वाची बातमी समोर येते। इंदापूरमध्ये सत्कार सोहळा दरम्यान अचानक वीज गेल्यामुळे मंत्री छगन भुजबळ बांधकाम विभागावरती चांगलेच भडकलेले आहेत। पुणे जिल्ह्यातील इंदापुरातील विश्रामगृहात सुरू असलेल्या सत्काराच्या वेळेला अचानक वीज पुरवठा खंडित झाला आणि यामुळे उपस्थित सगळेजणच थोडेसे गोंधळले। मात्र सत्कार स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी यावरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि 10 सेकंदात वीज येते, 10 सेकंदात वीज जाते असं म्हणत बंद करून टाका असं म्हणत भडकल्याचं दिसलंय आणि वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे बांधकाम विभागाच्या व्यवस्था पाहून मंत्री भुजबळ चांगलेच भडकलेले दिसले। मधुकर गलांडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। मधुकर, आपण बघतोय विजेची ये-जा सुरू होती आणि छगन भुजबळ चांगलेच भडकले। हाँ, बरोबर आहे। आज राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ साहेब हे आज आरणला जाण्यासाठी इंदापूरहून चालले होते। जाताना ते विश्रामगृहामध्ये थांबले होते। त्यावेळेस कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करत असताना विजेचा लपंडाव चालू होता आणि विजेचा लपंडाव चालू असताना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारलं की हे दुरुस्त का केलं नाही। अनेक दिवसांपासून असंच आहे, कार्यकर्त्यांच्या सुद्धा तक्रारी तशाच होत्या, कारण सतत ग्रामीण भागामधली वीज जाय करते आणि एक ज्येष्ठ मंत्री आज विश्रामगृहामध्ये आले असताना सुद्धा वीज गेली हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि त्याच्यामुळे भुजबळ साहेब अत्यंत चिडले आणि त्यांनी सांगितलं की ताबडतोब ह्या उपाययोजना व्हायला हव्यात। अगदीच दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय छगन भुजबळ पत्रक वाचत होते आणि त्यावेळेला नेमकी वीज गेली आणि त्यानंतर छगन भुजबळ चांगलेच भडकले। तुमचं झालंय ना हिटली झालेली बाजूला इकडे बाजूला कोण आहे इथं कोण आहे पीडब्ल्यूडीचं पाहणार लाईट का जाते इकडे बंद दादा इकडे बाय बघतो थांबायला पाहिजे।